नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। नैसर्गिक आपत्तीसह अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळची निविष्ठा अनुदान दिले जात आहे आणि यासाठी हजारो शेतकरी पात्र झाले असून कोट्यवधी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता या स्टेटसमध्ये की अतिवृष्टी अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग मित्रांनो, याच अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये महसूल मंडळांमध्ये याद्या प्रकाशित करून केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। यासाठी काही नवीन याद्या आज देखील प्रकाशित झाल्या आहेत। दरम्यान केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना कालपासून पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। 5 लाख शेतकऱ्यांना जवळपास 594 कोटी रुपयाचा निधी वितरित केला जात आहे। यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात अनुदान वितरित करण्यात आले होते, तर अद्यापही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। मग अनेक शेतकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून ते शेतकरी देखील आता अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। आपण जर केवायसी केलेली असेल, आपल्या अनुदानाची सद्यस्थिती काय आहे, आपण जे अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे त्याचं स्टेटस काय आहे, ते वितरित झालं आहे का किंवा नाही, काही कारणास्तव होल्ड आहे, आणखी काही प्रॉब्लेम आहे, याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर मग आता तुम्हाला जर अतिवृष्टी स्टेटस तपासायचा असेल तर ते 2 मिनिटात आपल्या मोबाईलवर अतिवृष्टी स्टेटस आपण तपासू शकतो। मग हे अतिवृष्टी स्टेटस कशा प्रकारे तपासायचं, तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या MH डिस्टर्मेंट मॅनेजमेंट महाराष्ट्र.org या संकेतस्थळावर जायचं आहे। यानंतर आपण दिलेला विशिष्ट क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन व आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होणार आहे। त्या ठिकाणी जो VK नंबर, विशिष्ट क्रमांक म्हणजे VK नंबर असतो, तो VK नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। हा VK नंबर आपल्याला कृषी सहाय्यकाकडून मिळतो किंवा आपण ज्यावेळेस केवायसी केलेली असेल त्यावेळेस तो VK नंबर असतो। तर मग या ठिकाणी टाकायचं आहे। यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या पेमेंटची स्थिती अशा पद्धतीने दाखवल्या जाईल। यात पेमेंट झाले आहे का किंवा होल्डवर ठेवले आहे का याबाबत सांगितले जाईल। जर पेमेंटची वितरण झाले असेल तर किती पेमेंट झाले आहे, कोणत्या बँकेत पेमेंट झाले आहे, कोणत्या तारखेला वितरित झाले आहे, याबाबतचा तपशील आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे। जर अद्याप अनुदान वितरण झाले नसेल तर काही प्रक्रिया पार पाडल्या नसतील तर संबंधित शेतकऱ्याला पेमेंट तपशील उपलब्ध नसल्याचे दाखवले जाईल। जर आपण केवायसी झालेली नसेल किंवा खूप दुसरी काही अडचणी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपला पेमेंट तपशील काहीच दाखवल्या जाणार नाही। जर झाले असेल तर या ठिकाणी आपल्याला किती पैसे जमा झाले, किती तारखेला झाले, सर्व काही माहिती या VK नंबर टाकल्यानंतर या स्टेटसमधून कळणार आहे। या व्यतिरिक्त काही इतर कारण असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी मिळतील। अतिवृष्टीचे जे पैसे आहे ते तुम्हाला मिळून जाईल किंवा गावातील कृषी सहाय्यक आहे त्यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला तुमची अनुदानाची रक्कम ही मिळून जाईल। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।